यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. हा श्लोक आपला चालू आहे की सगळीकडे पाणीच पाणी जरी असलं, सर्वतः संप्लुतोदके, सगळीकडे पाणीच पाणी जरी असलं तरी त्यातलं जेवढं आपल्याला तहान लागलं असेल तेवढंच पाणी आपण पितो. त्याप्रमाणे ज्ञानी संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातलं आपणाला जे अपेक्षित आहे त्याचं ग्रहण करतात. म्हणजे सगळीकडे दुसरं उदाहरण द्यायचं तर सगळीकडे हवा आहे, पण ऑक्सिजन म्हणजे जेवढा आपल्याला श्वास गरज आहे तेवढाच आपण श्वास घेतो. तसं वेदामध्ये खूप सारं सांगितलेलं आहे, पण आपल्याला काही सगळ्याची आवश्यकता असते असं नाही. आपल्याला जे त्यातलं आवश्यक आहे तेवढं आपण घ्यायचं असतं. त्यामुळे त्या त्या वेळेला त्या त्या धर्माप्रमाणे त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला त्यातलं काय घ्यायचंय ते आपण घ्यायचं. आता राजसूय यज्ञ करा असं सांगितलंय, तर आपण काही राजसूय यज्ञ करणं आपल्याला शक्य नाही, कारण त्याचा खर्च ते एवढा मोठा, त्याचा सगळा कर्मकांड, त्याची सगळी प्रोसेस आपल्याला काही ती होत नाही. किंवा अश्वमेध यज्ञ आपण करू शकत नाही. मग आपल्याला जेवढं करणं शक्य आहे आणि ज्याची आपल्याला आवश्यकता वाटते तेवढं आपण करायचं. जसं आपण भाजी मंडईत गेलो की सगळीची सगळी काही भाजी आपण घेत नाही, आपल्याला जेवढी आवश्यक असेल तेवढी त्यातली निवडतो. त्याप्रमाणे वेदांच्या मध्ये सगळं जरी सांगितलेलं असलं तरी आपल्याला जे आवश्यक आहे ते घ्यायचं. मग त्यावेळेला दुसऱ्यांनी काय केलंय हे बघायचं नाही, कारण पुढे त्यांनी परधर्म भयावह म्हटलेलं आहे. दुसऱ्यांनी काय केलंय ते आपण करायचं म्हटलं तर आपल्याला ते शक्य नसतं. कर्मकांडाबद्दल घ्या, यज्ञाबद्दल घ्या, किंवा आणि कुठल्या धार्मिक विधीबद्दल घ्या, दुसऱ्यांनी केलं म्हणून आपल्याला करणं शक्य आहे असं नाही. आता कोणी मोठे मोठे याग करतात, शतचंडी, सहस्रचंडी, असं आपल्यासारख्या एकट्या माणसाला तेवढा मोठा याग करणं अवघड असतं. म्हणून आपल्याला जेवढ्या बेतात जमतं तेवढं आपण करायचं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. की जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे, प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे, प्रत्येकाचे जे काही आर्थिक सामाजिक परिस्थिती त्यावेळेला असेल त्याप्रमाणे असे अनेक भेद सांगितलेले आहेत. अगदी रोजच्या दर्शपौर्णिमासी यज्ञापासून रोजच्या अग्निहोत्रापासून सगळं आहे. रोजचं अग्निहोत्र तरी जमतं का सगळ्यांना? त्या वेळा पाळणं जमत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पाळावी लागते अग्निहोत्राला, तर ती काही जमत नाही. पण करावं असं सांगितलंय. मग ज्याला जमतं, ज्याला शक्य आहे, ज्याच्याकडे 4 माणसं आहेत की एकाने नाही केलं तर दुसरा बसू शकेल त्यावेळेला, अशा वेळेला ते करावं. जर जमणार नाही, एकच माणूस आहे आणि तो जर बाहेर गेला किंवा सकाळी त्या वेळेला नाही उठला, संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला घरी नसेल, तर कसं करणार? म्हणजे अग्निहोत्रासारखी एवढीशी गोष्ट सुद्धा 2 आहुती टाकायच्या, पण त्या सुद्धा आपल्याला जमतं असं नाही. मग मोठे मोठे यज्ञ आपल्याला कसे जमणार? मग त्यापेक्षा आपल्याला जेवढं त्याच्यामधलं जमतं आणि आपल्या परिस्थितीला जे योग्य आहे, दुसरं म्हणजे, कारण इथे प्रसंग युद्धाचा आहे आणि त्याला युद्ध करणं हे एकमेव आता त्याला आवश्यक आहे. त्यामुळे वेदांनी जे सांगितलंय की अमुक करावं, तमुक करावं, असं करावं, तसं करावं, आता त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही, कारण आता परिस्थिती कशी आहे तर आपल्याला युद्ध करणं आवश्यक आहे. जे समोर ठाकलेलं आहे, युद्धाच्या भूमीवर उभा आहे, तो युद्ध समोर आहे, रणांगणामध्ये उभा आहे, दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे, अशा वेळेला तुम्ही संन्यास घेणं हे काही योग्य नव्हे. त्यामुळे विविध भेद सुचिले, वेदामध्ये खूप गोष्टी सांगितल्या आहेत. ब्राह्मण विभागामध्ये खूप गोष्टी आहेत, अमुक करावं, तमुक करावं, असं करा, विधी निषेध असं पुष्कळ सांगितलेलं आहे. तरी आपण हित आपुले तेची घेते, त्यात पुष्कळ जरी सांगितलं असं तरी आपल्याला जे हितकारक, म्हणजे आता आपल्याला जे योग्य आहे, या परिस्थितीत जे योग्य आहे तेवढं आपण करणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त विचार करायचा नाही. त्याने आता दृष्टांत दिलाय, जैसा प्रगटली या गभस्ती अशेषही मार्ग दिसती. म्हणजे सूर्य उगवल्यावर सगळ्या बाजूचे मार्ग दिसतात,
पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचा, उत्तरेकडचा, ईशान्य, नैऋत्य, सगळीकडचे मार्ग दिसतात. तरी ते तुले ही काय चाली जेती 261. तरी ते तुले ही काय चाली जती सांगे मग सगळ्या मार्गाने आपण जातो का? आपल्याला ज्या मार्गाला जायचं तिकडेच आपण जातो. किंवा जायचं नसेल तर रस्ते दिसून आपण जात नाही. असं का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ. सगळ्या जमिनीवर पाणीच पाणी झाले तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तरी आपल्याला जेवढे तहान आहे, आवश्यकता आहे तेवढे आपण घेतो. तैसी ज्ञानी ये जे होती. ज्ञानी ये म्हणजे इथं जाणता माणूस, इथं आत्मज्ञान असणारा माणूस वगैरे असा अर्थ नाहीये. जो जाणतो, ज्याला समजतंय असा माणूस तो काय करतो, ते वेदार्थात ते विवरिती. वेदात सगळे अर्थ शोधून काढतात, पाहतात काय आहेत काय नाही, ते विचार करतात, विवरण करतात. मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत. आणि मग त्याच्यामध्ये जे इष्ट आहे, जे योग्य आहे, या वेळेला जे करणं आवश्यक आहे तेवढंच ते घेतात. बाकी आहे ते त्या वेळेपुरतं तरी ते घेत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की अनेक गोष्टी जरी सांगितलेल्या असल्या, हे करावं ते करावं ते करावं ते करावं, तरी सुद्धा आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या आर्थिक, सामाजिक आणि त्यावेळेच्या आपल्या शारीरिक परिस्थितीप्रमाणे जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तेवढं आपण करावं. उगाच धावधाव करून आपण सोमवारी जायलाच पाहिजे शंकराला, अमुक आहे असंच करायला पाहिजे, शक्यतो जावं सांगितलंय. पण आता आपली तब्येत बरी नाहीये, डॉक्टरनी सांगितलंय तुम्ही फार हिंडू नका, अशा वेळेला आपण जाऊ नये. मग त्याच्याऐवजी आपण घरी बसून महिमला म्हणावं, रुद्र म्हणावं, पूजा करावी. म्हणजे जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं. उगाच कुठल्या गोष्टीमध्ये आग्रह करत बसू नये असा याचा अर्थ. मग या पार्श्वभूमीवर पुढचा श्लोक आहे. पार्श्वभूमी लक्षात घ्या. हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे, सगळेजण तो सारखा म्हणून दाखवतात. पण तरी सुद्धा कुठल्या पार्श्वभूमीवर तो सांगितलाय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणे. आता त्याच्यासाठी काय आहे, त्याला उचित काय आहे, बरोबर प्रश्न अर्जुनाचा चाललाय. त्यामुळे अर्जुनाला उचित काय आहे ते त्यांनी सांगितले. आता इतकी सगळी कर्म सांगितलीत वेदामध्ये, ठीक आहे, मोठ्यांची शुश्रूषा करावी, हे सगळे काके मामे आहेत त्यांना सांभाळावं, हे लहान आपले बच्चे आहेत, मुलं आहेत त्यांना सांभाळावं, त्यांच्यावरती हल्ला करू नये वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर आहे. पण आता उचित काय आहे, यावान अर्थ उदपाने. आता उचित काय आहे, तर आता तुला युद्ध करणं, स्वतःच कर्म करणं उचित आहे. आता समोर कोण आहे ते बघायचं आता काही कारण आहे का? काही कारण नाही. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता. याची परी म्हणजे वर जो श्लोक सांगितलाय त्याच्याप्रमाणे विचार करतात. नेहमी लक्ष ठेवा, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असतं. पुढे मागे काय सांगितले त्याच्याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात. त्यामुळे कुठल्या बॅकग्राऊंडवर त्याला सांगितलेलं आहे. आपण हा श्लोक नेहमी म्हणतो की कर्मण्यवाधिकार असते, पण कर्मण्यवाधिकार असते कधी, तर तुमच्या समोर जेव्हा 2, 4, 5 ऑप्शन्स उपलब्ध असतात की हे करावं का ते करावं का ते करावं, त्याच्या समोर कसं आहे, आता युद्ध सोडून निघून जायचं का युद्ध करायचं, असा त्याला ऑप्शन आहे. आता म्हणजे त्याच्यापुढे विचार आहे. याच्यामध्ये काय विचार, वेदांच्या आणि अविरोधाने काय आहे, तर युद्ध करणं आवश्यक, स्वतःच कर्म करणं आवश्यक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग मोठ्यांची शुश्रूषा करावी, मनुष्य यज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ असला तर इथे काढायचं का? नाही काढायचं ना, इथे अतिथी यज्ञ जे काय असेल ते. तर तसं हे म्हणून ऐके पार्था, म्हणून तू ऐक, याची परी पाहता. म्हणजे हे जे मी तुला आता सांगितलं यावान अर्थ उदपाने, तर त्याच्याप्रमाणे पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणजे सगळीकडे कर्मण्यवाधिकार असते लावायचं नसतं. त्या क्षणी काय जे योग्य आहे त्याच्या बाबतीत कर्मण्यवाधिकार असते.
कर्मणी तुझा अधिकार आहे, कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये नाही. पण फळाची अपेक्षाही तू करू नकोस आणि अकर्म करण्याकडे जाऊ नकोस की मला फळ नकोच आहे तर मग मी कर्म तरी कशाला करू, असंही तू म्हणू नकोस. म्हणजे तो जो तुला कर्म करायचा आहे तर कर्म न करण्याविषयी तू म्हणशील की मग मी कर्मच करत नाही का तर मला फळ नकोय, असंही होता कामा नये. फळासाठी कर्म करायचंय असंही होता कामा नये. तरी सुद्धा तुला कर्म करायला पाहिजे. आत्ताची परिस्थिती कुठलं कर्म? स्वकर्म. स्वतःचं कर्म कोणते? क्षत्रियाचं आता युद्ध कर्म. तेव्हा हा श्लोक लावताना नेहमी लक्षात ठेवा की कुठल्या बॅकग्राऊंड वरती आपण हा श्लोक म्हणतो. कर्मण्येव अधिकार असते म्हणजे कर्म करण्यावर अधिकार आहे. आत्ता या क्षणी तुला स्वकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. कर्मफलाविषयी त्याचं काय होईल याचा तू विचार करू नको आणि कर्मफळासाठी म्हणून तुला युद्ध करता कामा नये, म्हणजे तुला काम करता कामा नये. आणि कर्म न करण्याविषयी म्हणजे मी युद्ध सोडून निघून जातो असं जे म्हणतोयस तर तसाही तुझा मनाचा कल तू होऊ देऊ नकोस. म्हणून ते काय म्हणतात, म्हणून ऐके पार्था याची परी पाहता. म्हणजे आता जे मी तुला सांगितलं की जेवढं आपण वेदांमध्ये जरी पुष्कळ सांगितलेलं असलं तरी आपल्याला त्या परिस्थितीत जेवढं करणं शक्य आहे, जे करणं उचित आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे. तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आता तुला काय उचित आहे? वेदांनी पुष्कळ सांगितलंय, खूप गोष्टी सांगितल्यात. अमुक करावे तमुक करा, धर्म सांगितलाय, अधर्म सांगितलेला आहे, डूज आणि डोंट्स, हे करू नये ते करू नये असं सांगितलंय, विधी सांगितलाय, निषेध सांगितलाय. पुष्कळ गोष्टी वेदांमध्ये मोठा पसारा आहे, खूप सांगितलेला आहे. पण आता तुला उचित काय आहे? आता तुला उचित स्वकर्म आहे. स्वकर्म कोणता आहे? तर तू क्षत्रिय आहे. तुझ्या आधारावर त्यांनी युद्ध उभं केलेलं आहे आणि सगळे ते संधीचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत आणि युद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये उचित असं काय आहे? अगदी वेदांच्या आधाराने जरी धरलं तरी सुद्धा उचित काय आहे? आता स्वकर्म, युद्ध करणे हे उचित आहे. आणि समस्त ही विचारिले, समजा आणि सगळ्याचा जरी विचार केला, हित काय आहे अहित काय आहे, तेव्हा ऐसेची हे मन आले जे न सांडीजी तुवा आपुले विहित कर्म. आणि कशाही बाजूने विचार केला तरी सुद्धा काय होणार आहे? शेवटी काय येतं समोर निष्कर्ष की तुला युद्ध करणं भाग आहे. विहित म्हणजे आपल्याला आता जे अंगावर आलंय काम, आता करणं जे आवश्यक आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण एवढ्या सगळ्या रथ भरलाय शस्त्रास्त्रांनी, सगळं घेऊन आलोय, युद्ध करायच्या तयारीने आलेलो आहे आणि युद्धाशिवाय काही पर्याय आपल्या समोर राहिलेला नाहीये. त्यामुळे विहित कर्म आता कुठला आहे? युद्ध कर्म. म्हणजे कुठल्याही बाजूने आपण विचार केला कर्माचा की अर्जुनाने हे कर्म करावं का ते कर्म करावं, त्याने निघून जाणं योग्य आहे का न निघून जाणं योग्य आहे, त्यांनी भीष्मांसारख्या द्रोणांसारख्या मोठ्या लोकांना मारावं का, आपले सगळे नातेवाईक आहेत त्यांना मारावं का, हे योग्य होईल का, असा विचार जरी केला, सगळ्या बाजूनी जरी विचार केला तरी सुद्धा मला एवढंच दिसतंय की तुला विहित कर्म करणं आवश्यक. विहित म्हणजे आता तुला जे कर्म तुझ्यासाठी म्हणून नेमलं गेलेलं आहे ते कर्म. तुला काय कर्म नेमलं गेलंय? युद्ध. त्यामुळे तुला ते करणं जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. म्हणजे तुझं जे कर्म आहे, जे तुला आता कर्म करणं तुझ्या पुढे येऊन उभं ठाकलेलं आहे, ते कर्म तुला सांडता येणार नाही, बाजूला सारता येणार नाही, जरी सगळ्या बाजूने विचार केला तरी सुद्धा, है ना. पण हे कर्म करत असताना तू काय करावं? तर परिकर्मफळी आस न करावी. म्हणजे तुला आम्हाला विजयच मिळेल किंवा आमचा पराभवच होईल, दोन्ही पण तू गृहीत धरू नकोस. युद्धामध्ये काहीही होऊ शकतं, कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराभव होतो, बाजू कधी पण पालटू शकते. आता भीष्मांसारखे समोर येत, रोज 10,000 सैनिक मारत होते भीष्म आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती की 5 पांडवांना मी हात लावणार नाही पण सगळ्या सैन्याचा संहार करेन. आणि रोज 10,000 सैन्य मारत होते, ठरवून मारत होते.
एवढा संहार करणारा माणूस समोर असताना मला विजयच मिळेल असं तू म्हणू शकत नाही. द्रोणाचार्य तेवढेच होते, कर्ण होता तेवढाच युद्ध करणारा, आणि बाकीचेही काही तसे लेचेपेचे नव्हते कोणी. कितीतरी रथी महारथी त्यांच्याकडे होते. पहिल्यांदा नावं सांगितलीत ना पहिल्या अध्यायामध्ये, सात्यकी, विकर्ण, कितीतरी महारथी महारथी त्यांनी सांगितलेले. मग एवढे सगळे जण असताना आपल्याला विजयच मिळेल असंही तू धरू नको, आणि आपला पराभव होईल असंही तू धरू नको. म्हणून कर्मफळी असं न करावे आणि कुकर्मी संगती न व्हावी. कुकर्मी म्हणजे करायलाच नको. मग काय माहिती माझा पराभव झाला तर म्हणून युद्धच करायचं नाही, किंवा याला कशाला मारायचंय म्हणून युद्धच करायचं नाही असंही तू धरू नको. दोन्ही पण तू धरू नको. हे सत्क्रियाचे आचरावी हेतू विण, म्हणून हेतू शिवाय. लक्षात घ्या हे श्लोक, कारण हे नेहमी सगळेजण सांगतात आणि त्याचे चुकीचे अर्थ घेतात. चुकीचे म्हणजे वेगळे अर्थ घेतात. चूक म्हणण्यापेक्षा वेगळे अर्थ घेतले जातात. की मग कशाला इथं लावायचा कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्या बाबतीत एवढा मोठा प्रश्न कधी येतो का, एवढा की आता इथं उभं राहायचं का पळून जायचं, एवढे मोठे प्रसंग आपल्यावर येत नाहीत. आपण तिथे त्याला सामोरं पण जाऊ शकणार नाही. आपल्या समोर फार सांसारिक छोटे छोटे प्रश्न असतात आणि आपण कुठल्याही बाबतीमध्ये कर्मण्येवाधिकार असते आपण लगेच लावून टाकतो की मा फलेषु कदाचन. असं नाही. जेव्हा तुम्हाला वेदांमधले सगळे पर्याय माहित आहेत, सगळे पर्याय तुमच्या पुढे उपलब्ध आहेत, आणि असे उपलब्ध पर्याय असताना आपण यातलं काय आत्ता अंगीकारलं पाहिजे असा जेव्हा तो प्रश्न येतो, त्यावेळेला आपल्याला स्वकर्म करणं आवश्यक आहे. आणि स्वकर्म कोणतं, तर आपण कुठल्या जागेवर आहोत. आपण क्षत्रिय आहे का, ब्राह्मण आहे का, स्त्री आहे का, पत्नी आहे का, आई आहे. कितीतरी आपल्या संबंधाने आपल्या भूमिका असतात. मग आता या सगळ्या भूमिकांमध्ये आई म्हणून आता मी काय करणं आवश्यक आहे. प्रायोरिटी कशाला द्यायची, आई म्हणून द्यायची आता का बायको म्हणून द्यायची. आई म्हणून आता प्रायोरिटी द्यायची का एक ऑफिसर आहे म्हणून प्रायोरिटी द्यायची, सुधामूर्तींसारखं काय म्हणून प्रायोरिटी द्यायची. मग कोणाला तरी तिथे त्या जागेला ठेवून ते काम करावं लागतं ना. असे मोठे प्रश्न जेव्हा समोर उपस्थित होतात त्यावेळेला उचित काय आहे ते बघून त्यावेळेला त्याचा अंगीकार करायचा. मग याचं फळ काय मिळेल, मग हे योग्य आहे का अयोग्य आहे असा विचार तेव्हा करायचा नाही. त्यावेळेला जेव्हा असे प्रसंग येतात, एरवी काय, एरवी कर्म होतच असतं आपल्या हातून. जेवणं खाणं स्वयंपाक करणं हे या सगळ्याला कर्मण्येवाधिकार असते, कशाला पाहिजे. ही रोजची दैनंदिन नित्य कर्म आहेत, ते सगळेजण करतच असतात. प्रश्न केव्हा येतो की जेव्हा एखादा असा मुद्दा उपस्थित होतो आणि ज्या वेळेला क्रिटिकल येतं समोर की काय आता नेमकं करावं कळत नाही, त्यावेळेला सकर्म काय आहे आणि त्यावेळेला उचित काय आहे, अशा वेळेला वेदांनी काय सांगितलंय, वेदांनी कुणाचा अधिकार दिलाय, कुणाला अधिकार दिलाय, कसा अधिकार दिलाय, आणि अनेक पर्याय असतात. मग त्यातला कुठला पर्याय आपल्याला निवडायचा, तेव्हा हे कर्मण्येवाधिकार असते. तेव्हा हा श्लोक आपण उपयोगात आणायचा. एरवी आपल्याला काही नसतंच तसं. रोजची कर्म असतात ती काय, सकाळी उठलं आवरायचं, स्वयंपाक करायचा, काय रोजचं असेल ते करायचं, अधिक असेल ते करायचं, साधी साधी कामं असतात आपली रोजची. त्याला कसलं कर्मण्येवाधिकार असते. म्हणजे इतकी मोठी फिलॉसॉफी तिथे लागत नाही. पण केव्हा लागते, आपल्यावरही असे प्रसंग क्वचित येतात कधीतरी मोठे असे की आता नेमकं काय केलं पाहिजे. अशा वेळेला उचित जे काही आहे ते, आणि स्वकर्म म्हणजे आपण त्या ठिकाणी कुठल्या भूमिकेमध्ये आहोत, त्या भूमिकेला कुठलं योग्य कर्म आहे ते कर्म. मग त्याच्यामध्ये मग फळाची अपेक्षा नाही, म्हणजे मला अमुकच होईल आणि तमुकच होईल अशी अपेक्षा न करता ते कर्म करायचं. जेव्हा आपण जबाबदारीच्या पोस्टवर असतो एखाद, तेव्हा असा प्रश्न येतो. एरवी आपण मोकळेच असतो की सगळ्यांच्या सेवेला, समजा वेळ आली तशी तर. पण मोठ्या पोस्टवर आहे आणि त्याच वेळेला महत्वाची मीटिंग आहे, त्याच वेळेला
आपण ते टाळू शकत नाही आणि आपल्यावर सगळ्या प्रोजेक्टची जबाबदारी आहे. ते प्रोजेक्टसाठी आपल्याला तिथे हजर असणं आवश्यक आहे. अशा वेळेला हा प्रश्न येईल. मग आई महत्वाची का ती ऑफिसर महत्वाची का बायको महत्वाची किंवा पत्नी आणि आई यांच्यामध्ये संघर्ष आला तर कोणाला प्रायोरिटी द्यायची, आईला द्यायची का पत्नी म्हणून द्यायची, असं त्यावेळेला असे प्रसंग येतात. त्यावेळेला याचा विचार करायचा असतो की स्वकर्म जे आहे ते स्वकर्म त्यावेळेला जास्त महत्वाचं. त्या ठिकाणी हा श्लोक आपण वापरायचा. नाही तर मला काहीच करायचं नाही असं पण त्यावेळेला चालत नाही. तुम्हाला काहीतरी तरी अंगावर घ्यावंच लागतं, है की नाही. जबाबदारी एकदा तुम्ही घेतली आहे म्हटल्यानंतर ती तुम्हाला सोडून देऊन पण चालत नाही. पत्नी म्हणूनही जबाबदारी घेतलेली असते तीही सोडून चालत नाही. आई म्हणून जबाबदारी घेतलेली असते तीही सोडून चालत नाही. एखादी ऑफिसर म्हणून जबाबदारी घेतलेली असते तीही सोडून चालत नाही. असे कितीतरी वेळा प्रसंग येतात. अगदी नाही असं नाही, पण अगदी अर्जुना इतका फार मोठा प्रसंग आपल्यावर येतोच असं नाहीये. पण तरी सुद्धा छोटे छोटे जरी प्रसंग आले तरी सुद्धा त्यावेळेला आपण हा विचार करायला पाहिजे की आपण आता काय करणं योग्य आहे, उचित काय आहे. तर स्वकर्म. मग स्वकर्म कोणतं आहे आता ते आपण ठरवायचं परिस्थितीवरती अवलंबून. आणि मग तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा या दोन्ही मधला हा पर्यायच आपल्याला उपलब्ध आहे तर आपण तो करायचा. मग त्यावेळेला आता माझं कसं होईल असं नाही विचार करायचा. मा कर्मफल हे तुम्ही त्यावेळेला मात्र कर्मफलाची तुम्ही अपेक्षा करू नका. कारण कुठेतरी तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागणार आहे ही तर नक्कीच. दोन्ही पर्याय 2-3 पर्याय असले की असं होतं. मग त्याला तुमची तोंड द्यायची तयारी पाहिजे. असं परिकर्मफळी आसना करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हे तुम्ही. आपण फार सोप्या सोप्या याला हा श्लोक लावतो. साधे साधे आपल्या घरातल्या कामांना सुद्धा आपण कर्मण्यवाधिकार असते ते त्याला पर्याय नसतो ना काही. ती कामं विहित कर्म रोजची आहेत ती होतच असतात आणि ती करायचीच असतात. त्याला काही म्हणजे पर्यायच नसतो ते केल्याशिवाय. मग तिथं काय नाही, आपलं तिथे आपलं रुटीन जे असतं ते करायचं. त्या ठिकाणी हा श्लोकाचं काही लावायचं कारण नाही. मग आता कर्म करायचं म्हणल्यानंतर स्वकर्म करायचं म्हटल्यानंतर ते कसं करायला पाहिजे हा प्रश्न येतोच ना. कठीण परिस्थिती आहे, कठीण परिस्थितीमध्ये विहित कर्म करायचंय. मग ते कसं करायचं त्याच्यासाठी आपली मानसिकता कशी पाहिजे. या ठिकाणी सायकोलॉजी आहे, म्हणजे मानसशास्त्र इथे येतं गीतेमधलं की या ठिकाणी आपण कसं कर्म केलं पाहिजे. आता स्वकर्म तर करायचंय, विहित कर्म तर करायचंय, प्रसंग खूप कठीण आहे, पर्याय अनेक उपलब्ध आहेत, त्याच्यामधला उचित कर्म निवडायचंय आणि ते सुद्धा करत असताना कर्मफळाची अपेक्षा करायची नाहीये. म्हणजे काय त्याचा परिणाम होईल याचा विचार करायचा नाहीये. मग कर्म करायचं नाही असंही नाही, त्यातून अंग काढून घ्यायचं म्हणलं तर तेही शक्य नाही. अशी परिस्थिती आली आहे. आता इथे मानसिकता कशी पाहिजे. मानसशास्त्र काय सांगतं, योगस्था कुरु कर्माणि. मानसशास्त्र काय सांगतं इथे की तू योगयुक्त होऊन कर्म कर, योगस्थ. आता योगाचा पुढे येणार आहे की कुठला योग आहे काय आहे, पण तो सांगतो काय की सकर्म कर, उचित कर्म तुझ्या विहित कर्म जे आले ते कर, पण ते कसं कर, कर्मफळाची आसक्ती नको. ते ठीक आहे, मग कसं कर. कर्मफळाची आसक्ती न ठेवता जर कर्म करायचं आहे आणि कर्म सोडूनही द्यायचं नाही तर ते कसं केलं पाहिजे. तर योगस्थ, योगस्थ राहून कर्म करायचं. तर योगस्थ राहायचं म्हणजे काय करायचं आणि काय योगस्थ कुरु कर्माणि. पुन्हा दुसरं सांगितलंय संगम त्यागत्वा, संघाचा त्याग करून. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या, हो की नाही. आणि तिसरी गोष्ट कुठली सांगितली, सिद्धे सिद्धेव समो भूत्वा, म्हणजे योगयुक्त व्हायचं. संगम त्यागत्वा म्हणजे फलाचा अभिलाष टाकायचा आणि पूर्ण आणि अपूर्ण, सिद्ध आणि असिद्ध ते कर्म होईल की नाही, कर्म पूर्ण होईल का कर्म अपूर्ण राहील याविषयी मनाचा समतोलपणा ठेवून समभूत्वा, हे मानसशास्त्र आहे गीतेचं.
गीतेने कसं कर्म सांगितलंय, तर योगस्थ राहायचं, कर्माबद्दल कर्मफळाबद्दल आसक्ती ठेवायची नाही, अभिलाषा कसली ठेवायची नाही, आणि पूर्ण कर्म होणार आहे का अपूर्ण कर्म राहणार आहे याविषयी मनाचा समतोलपणा ठेवून हे 3 क्लॉजेस त्यांनी ठेवलेले आहेत. 3 अटी घातल्यात. विहित कर्म करायचे आणि कसं करायचं, स्वकर्म करायचं. समोर उभं टाकलेलं आहे कर्म, ते कर्म करायचे. स्वतःला जे आता आवश्यक आहे या परिस्थितीमध्ये ते कर्म करायचे. मग हे कसं करायचं, तर योगस्थ, फळाची आसक्ती न धरता आणि पूर्ण अपूर्ण होणार आहे की नाही याच्याविषयी मनाचा समतोल ठेवून कर्म करायचे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. या 3 गोष्टी असल्या तर तुमच्या हातून योग होईल. मग योग कशाला त्यांनी म्हटले, समत्वय योग उच्चते. हे समपणा जो आहे मनाचा, त्याला त्यांनी योग म्हटले. हे सगळे शब्द महत्वाचे आहेत आणि हे सगळे श्लोक महत्वाचे आहेत. यावान अर्थपासून नुसता कर्मण्यवाधिकारच तेच महत्वाचा आहे असं नाही. यावान अर्थ उदपाने वेदांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यातली आता आपल्याला विधिनिषेधातली उचित काय आहे, काय करायचं नाही, काय करणं आवश्यक आहे ते कर्म आपण करायचं, स्वकर्म करायचं. त्याच्यामध्ये काय त्याचा परिणाम होणार आहे याचा विचार करायचा नाही, फळाची त्याची अपेक्षा धरायची नाही आणि कर्म करायचं नाही असंही करायचं नाही. पण आपल्याला कर्म करायचे तर ते कसं करायचं, तर योगस्थम, योगस्थ हा करू कर्म, योगस्थ राहून कर्म करायचं. संग त्याग करायचा म्हणजे कर्मफलाविषयी अभिलाषा आसक्ती ते सोडायची आणि सिद्ध होते का असिद्ध राहते, परिपूर्ण होतंय का नाही होतंय त्याच्याविषयी मनाचा समतोलपणा. म्हणजे पूर्ण झालं तरी मनामध्ये शांती, अपूर्ण राहिलं तरी मनामध्ये शांती. नाहीतर अस्वस्थ होतो आपण, अनिजी होतो की माझ्या हात नाही झालं नाही, मी खूप प्रयत्न केला पण शक्य झालं नाही, असं होतं पुष्कळ वेळा आपल्या बाबतीत सुद्धा होतं. आपली छोटी छोटी असतात एवढंच मला म्हणायचंय की फार मोठी एवढी अगदी कृष्णासारखी सगळे महाभारत युद्धाची जबाबदारी आपल्यावर जरी नसली तरी काही वेळेला अशी जबाबदारीचे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात. अशा वेळेला हे 3 लक्षात ठेवायचं की कर्म कसं करायचं, योगस्थ राहून. त्याच्याविषयी फळाच्या विषयी अभिलाषा ठेवायची नाही कुठलीच आणि पूर्ण राहिला अपूर्ण राहिलं तरी सुद्धा मनामध्ये समतोल राहिला पाहिजे. मनाचा समतोल ढासळता कामा नये म्हणून मानसशास्त्रामधला अत्यंत महत्वाचा असा हा श्लोक आहे. योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वयी योग उच्यते. समत्वाला योग असं म्हणतात. हा सगळा सम जो भाग आहे मनाचा समतोलपणा, त्याला म्हणजे आता तुला विहित कर्म करायचंय, ते कर्म तुला करणं अत्यंत आवश्यक आहे. तुझा अधिकार आहे म्हणजे काय, तुला ते पर्यायच नाही कर्म केल्याशिवाय. पण त्या कर्मफलामध्ये तू आसक्त होऊ नकोस आणि कर्म टाकायच्याही तू भानगडीत पडू नकोस. पण योगस्थ राहून मनाचा समतोल राखून आणि कर्मफलाची अभिलाषा न करता तुला हे युद्ध करणं आवश्यक आहे. अवघड आहे की नाही सांगा मला. नुसतं युद्ध करणं का न करणं हा प्रश्न त्याच्या पुढे आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर किती अवघड आहे बघा. की युद्ध तर करणं आवश्यक आहे पण ते करायचं कसं, या परिस्थितीमध्ये युद्ध करणार कसं आणि मनाचा समतोल गेला असताना, समतोल ढळला होता की नाही त्याच्या मनाचा, मग अशा परिस्थितीत पूर्ण खचला होता, पूर्ण खचला होता. इतका परिस्थितीतून त्याला ते कर्म करण्याला सांगायचं, त्यासाठी कृष्णाला कितीतरी कष्ट घ्यावे लागले. पण इतके त्यांनी सांगितले की समतोल राखला पाहिजे मनाचा. मग कर्म पुरं होणार आहे का नाही होणार आहे हे आपण विचार करायचा नाही, त्या दोन्हीमध्ये सम राहिलं पाहिजे. कर्म पूर्ण झालं तरी मनाचा समतोलपणा जाता कामा नये, आनंदाने उड्या मारता कामा नये, आणि नाही झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये खचून जाता कामा नये. मग हे जास्त महत्वाचं. झालं एक वेळ तर काही नाही, आनंद होतो माणसाला, पण नाही झालं पुरं तर समजा नसतं जिंकले हे, आणि झालं तसंच ना, 5 जणच राहिले, सगळे जण गेले ना, कसं झालं युद्ध तरी ते.
सगळं 18 आणि 11 अक्षौहिणी सगळंच्या सगळं सैन्य मारलं गेलं. भीष्मांसारखे समोर असल्यावर काय होणार आहे सांगा मला. सगळं सैन्य मारलं गेलं की नाही. सात्विकी एक राहिला मला वाटतं आणि हे एक 5,000 राहिले. सगळं मारले गेले. कसा म्हणजे जिंकले ते तरी कसे जिंकले. केवढा ते मनाचे धैर्य केवढं आहे बघा की. केवढा मोठा प्रसंग आहे. आणि अर्जुनाला उगाच आपल्यासारख्या अर्जुन आहे असं म्हणतात सगळे. मला फार वाईट वाटतं असं म्हटलं. कारण त्याच्यावरती केवढा मोठा प्रसंग आहे. अख्ख्या युद्धाची जबाबदारी त्याच्यावर असते. आपण कुठे राहिलो. आपले फार किरकोळ प्रश्न असतात त्याच्या मानाने. याला तर फार मोठा आहे. म्हणून हे 3 त्यांनी सांगितले. आता ज्ञानेश्वर माऊलीने कसं छान सांगितलंय बघा तुम्ही. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. चित्त देऊन कर्म कर. लक्षपूर्वक कर म्हणून सांगितलं. म्हणजे उगाच आता आलंय तर कसं तरी कर्म करून टाकलंय असं नाही करायचंय. हा उरकायचं नाही. चला आता हे म्हणून टाकू. चला आता हे करून टाकू असं नाही. तर चित्त देऊनी. हो ना. चित्त देऊनी करी. हो ना. लक्षपूर्वक आणि सगळं मन त्यात घालून करायचं तरी सुद्धा अनासक्त राहायचं. किती अवघड आहे बघा. लक्षपूर्वक तर करायचंय तरी अनासक्त राहायचंय. आपल्याला संसार असंच करावा लागतो. संसारामध्ये पूर्ण लक्ष द्यावं लागतं. पण एक दिवस आपल्याला हा संसार सोडून जायचंय हे कुठेतरी मनामध्ये ठेवायला पाहिजे. हे आपल्या लक्षातच येत नाही. हा अनासक्तता राहत नाही आपली. आपण आसक्त राहतो. अनासक्त राहायला पाहिजे. कारण जायचंय एकदाच सगळं सोडून जायचंय. त्यामुळे फार पसारा वाढवायचं नाही. पण आपला वाढतोच किती नाही म्हणलं तरी. क्षणाक्षणामध्ये गुंत. पण चित्त देऊन तर कर्म तर करायला पाहिजे. म्हणजे लक्षपूर्वक करायला पाहिजे. गुंतून त्याच्यात घेऊन करायला पाहिजे. पण एक बाजू कुठेतरी अशी लक्षात ठेवायला पाहिजे की एक दिवस त्यातून सगळं सोडून आपल्याला जायचंय आणि त्याला काही पर्याय नाही त्या गोष्टीला. हे पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. चित्त देऊनी करी करणे परी आदरिले कर्म दैवे. आता जे कर्म आपण करायला घेतलेले तर दैवयोगाने जरी समाप्ती ते पावे. समजा ते पुरं झालं तरी विशेष तेथ तोषावे हेही न. म्हणून फार आनंद झालाय. वा वा अगदी मी छान काम केलं बरं का. हे सगळं सक्सेसफुल झालं. फार आनंद मानू नका. हा कारण काय आपल्या हातात नसतं. दैवयोगाने पुरं होतं. ते करायला जरी घेतलं तरी दैव असेल तर कर्म पुरं होतं. नाहीतर होत नाही. बारीक बारीक गोष्टी सुद्धा आपल्या हातून होत नाहीत. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी नावाचता ठाके. पण समजा काही निमित्ताने ते नाही सिद्ध झालं तरी तेथेच यांनी अपरितोखे क्षोभावेना. अपरितोखे मग अपरितोषे ईश्वराला ख म्हणतो. यजुर्वेद येत ना ते ख करत. तरी तेथेच यांनी अपरितोषे. अपरितोष म्हणजे असंतोष. म्हणजे नाही झालं म्हणून असंतुष्ट राहू नका. क्षोभावेना म्हणजे मनाचा क्षोभ होऊ देऊ नका. हा श्लोक पाठ करा. अगदी योगस्था कुरु कर्माणी. जेवढा कर्मण्य अधिकार असते महत्वाचा आहे ना तेवढाच हाही म्हण. त्याच्या आधीचाही आव्हानार्थ उदपाने पण तेवढाच महत्वाचं आहे. तशी सगळी गीताच पाठ व्हायला पाहिजे. पण काही काही श्लोक तरी अगदी आणि नीट माहिती पाहिजे. असं अर्धवट त्याचा अर्थ नको माहिती. पूर्ण अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या 3 गोष्टी याच्यात सांगितल्यात हे पक्क माहिती पाहिजे की योगस्थ राहून कर्म करायचं. कर्मफलाच्या मध्ये अभिलाषा ठेवायची नाही. आणि सिद्ध असिद्ध परिपूर्ण झालं न झालं तरी मनाचा समतोल ढळू द्यायचा. एवढ्या 3 गोष्टी या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची किर आले. म्हणजे समजा आपण आचरण केलं यथासांग पार पडले तरी सुद्धा त्या संबंधी ते आरंभ कर्म सिद्धीला न जाता अर्धवट राहिलं किंवा परिपूर्ण झालं. कर्मसिद्धीला गेले तर खरोखर आपले काम झाले.
काजाची कीर आले म्हणजे आपले काम झाले. परी ठेली आई सगुण झाले ऐसेची मानू. पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झालं असंच माना. कारण ते तेवढंच होणार होतं, त्याला दुसरा काही म्हणजे ऑप्शनच नव्हता. एवढंच होणार होतं, हे असंच होणार होतं. युद्ध झालं पण कसं झालं, अगदी ते वाईटच वाटलं ना सगळ्यांना. विजय मिळाला तर ते विजयाचा जल्लोष करायला माणसं शिल्लक राहिली. तरी असंच मान म्हणजे पुरं झालं असं समज. अपूर्ण राहिलं तरी सुद्धा ते मनाचं समतोल ढळू देऊ नको. पुरं झालं असंच मान. देख जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले तेणे. समजा जेवढं कर्म झालेलं आहे, हो ना, तर तेवढं सगळं जर आपण आदी पुरुषाला अर्पण केलं, परमात्म्याला अर्पण केलं, तर ते सहजच परिपूर्ण झालं असं समज. म्हणून ते कर्म अर्पण करणं सगळं आपल्याकडे शेवटी लावले श्रीकृष्णार्पणमस्तु. हे आपल्याकडे रोजच्या विधीमध्येच बसवलंय. सगळं कर्म करायचं आणि श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं. कारण समजा हे अर्धवट राहिलं असतं तरी ते देवाजवळ पुरं होतं, कारण तो परिपूर्ण. देव पूर्ण आहे ना सगळ्या दृष्टीने. मग परिपूर्णाजवळ गेलं तर परिपूर्ण होईल सगळं. म्हणून ते परिपूर्ण करून टाकायचं. मग कोणाला अर्पण करायचं? आदिपुरुष. आदिपुरुष म्हणजे कोण? परमात्मा. परमात्म्यापासून हे सगळं जग झाल्यामुळे इथे पुरुष सूक्त बघा. पुरुष सूक्तामध्ये सांगितलं की त्याच्यापासून सगळ्या जगाची उत्पत्ती झाली. चंद्रमा मनसू जाता, चक्षु सूर्य अजायत. पण डोळ्यापासून हे सगळं सूर्य झाला, मनापासून चंद्र झाला, पद्भ्याम भूमीर दिशे श्रोत्रात. हे त्याच्यापासूनच सगळं झालंय ना. मग ज्याच्यापासून झालं तो परिपूर्ण आहे. तर त्या परिपूर्णाजवळ अर्पण करायचं. अर्धवट ज्याला ज्ञान आहे त्याच्याजवळ अर्पण करून काय उपयोग नाही. पूर्णत्वाजवळच गेलं पाहिजे. म्हणून पूर्णमदा पूर्णमिदं तोच आहे सगळं. तर त्याच्यापाशीच ते अर्पण केलं तर ते पूर्ण होणार. म्हणून अर्पण कोणाला करायचं? परमात्म्याला. ईश्वराला सगळं अर्पण करून टाकायचं. म्हणून सगळं झाल्यावर सुद्धा विष्णवे नमो आपण म्हणतो. विष्णवे नमो तुम्ही म्हणता ना, सगळी पूजा झाल्यावर विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. म्हणजे जे काय आमच्या हातनं राहिलं सगळं परिपूर्ण होऊ दे ऐसेची माने. देखे जे तुला ले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे संता संती कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, तेच योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. कारण जेवढं म्हणून कर्म आहे, पूर्ण किंवा अपूर्ण असा जो मनाचा समतोलपणा आहे. संत असंत कर्म म्हणजे जे काही पूर्ण झाले किंवा जे पूर्ण झालं नाही, अर्धवट राहिले, तर त्याच्यामध्ये जो मनाचा समतोलपणा आहे त्याची योग स्थिती उत्तमी. आता या ठिकाणी हे योग स्थिती म्हणजे कुठला योग आहे इथे? निष्काम. हा योग जो आहे तो पतंजलींचा योग नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यातला हा योग नाही. हा योग कसा आहे? कर्मयोग. तो सुद्धा कसा आहे? निष्काम. म्हणजे निष्काम कशासाठी? तर अपेक्षा काही नाही म्हणून, फळाची अभिलाषा न ठेवता केलेलं कर्म आहे. म्हणून ते मनोधर्म जर तो ठेवला आपण की जरी झालं तरी संतोष आहे, जरी नाही झालं तरी संतोष आहे, पण कर्म करताना चित्त देऊन केलेलं आहे. म्हणजे होणार आहे की नाही हे आपल्याला माहित नसताना मग लक्ष नाही देता काम केलं असं नाही करायचं. आपल्याला ते माहिती असो अगर नसो ह्याचं फळ अर्धवट मिळणार म्हणजे पुरा होणार आहे का नाही होणार आहे हे माहित नसताना सुद्धा पूर्णतः लक्ष देऊन आपण केलेले कर्म आहे. आणि ते केलेलं कर्म परिपूर्ण होण्यासाठी समजा झालं तरी ठीक आहे, नाही झालं तर परमेश्वराला अर्पण करू. असा हा योग याच्यामध्ये त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलं. कसा आहे? योगस्था करू कर्म. हा योग इथे या ठिकाणी सांगितलाय त्यांनी. योग स्थिती उत्तम.
दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. आता तो पुन्हा कर्माविषयीच बोलतोय, है ना, की त्याने 2 श्लोक एकत्र घेतले ज्ञानेश्वर महाराजांनी. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवाः. म्हणजे निष्काम बुद्धियुक्त. निष्काम हे तिथे शब्द नाहीये, पण त्या ठिकाणी आपण तो गृहीत धरायचा. निष्काम बुद्धियोगा जे कर्म केलेलं असतं त्यापेक्षा अमर म्हणजे कमी प्रतीचं. फलेच्छेने केलेलं कर्म कसं आहे, कमी प्रतीचं आहे. फलेच्छा रहित केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेलं कर्म हे कमी प्रतीचं आहे. आणि बुद्धीचा आश्रय कर, कारण काय होतात, फळाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होतात. म्हणजे त्यांना आसक्ती राहते, आणि आसक्ती राहिल्यामुळे नीट कर्म करता येत नाही, दीनपणा येतो कर्म करण्यामध्ये. बुद्धियुक्त जहातिह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्त पुरुष या लोकी सुकृत आणि दुष्कृत, पुण्य आणि पाप हे दोन्हीचाही त्याग करतात. तस्मात योगाय युज्यसो. म्हणून योगा करता प्रयत्न कर. योग हा कर्मसु कौशलम. पुन्हा योगाची दुसरी व्याख्या सांगितली काय, एकदा समत्वम योग उच्यते सांगितलं, एकदा योग हा कर्मसु कौशलम. कर्माच्या कौशल्याला योग असं म्हणतात. योग म्हणजे कर्मातील कौशल्य. 2 व्याख्या लक्षात ठेवा. एक म्हणजे समत्व. समत्व कशाचं, तर काम पूर्ण होतं किंवा अपूर्ण झालं तरी सुद्धा मनाचं समतोल राहणं. आणि दुसरं काय, कर्मामध्ये कुशलता. म्हणजे कुठली कुशलता, तर फलेच्छारहित कर्म करण्याची कुशलता. कारण ते फलेच्छा रहित कर्म हे जास्त श्रेष्ठ आहे, फलेच्छेने केलेलं कर्म हे कनिष्ठ कर्म. आणि त्याच्यामध्ये माणूस दीन होतो. पण साधं एखादं, हे बघा आता उद्या इंटरव्ह्यू आहे एखाद्याचा, आणि या इंटरव्ह्यू मध्ये पूर्ण तयारी करून जाणं हे त्याचं काम आहे की नाही. त्या कॅन्डिडेट जो कोणी आहे इंटरव्ह्यूला जाणारा, त्याचं काम काय आहे की पूर्ण तयारीनिशी जायचं आपण आणि तिथे इंटरव्ह्यू द्यायचा. पण तयारी करत असताना मी याच्यामध्ये सिलेक्ट होणार आहे का नाही असं जर सारखं त्याच्या मनाने घेतलं तर तयारी करताना त्याचं एकतर नीट लक्ष लागणार नाही, आणि इंटरव्ह्यू देताना सारखी मनामध्ये धाकधूक. कोणाला माहिती आपल्याला घेतात की नाही, किंवा आपली तयारी नीट झाली की नाही, आपल्याला नीट प्रश्नाची उत्तरं देता येतात की नाही. असं कर्म केलं तर चित्त देऊन कर्म होत नाही, कर्मामध्ये फळाची इच्छा राहिली आणि उत्तम प्रकारचं कर्म केलं जात नाही, नीट इंटरव्ह्यू देता येत नाही. म्हणजे काय झालं, दीन झाला की नाही, कर्म करण्यामध्ये दीन झाला. तसं कृपणा हा फल हेतवा. कृपण म्हणजे काय, दीन. फळाचा हेतू ठेवून कुठलंही कर्म करायचं म्हणलं की दीनपणा येतो. म्हणून काय बेदरकार राहावा असं नाही, तयारी सगळी पाहिजे. हो, नाही तर काय झालं ते झालं, नाही झालं तर नाही झालं, मग तयारीच करायची नाही असं नको. बघू त्यावेळेला काय होईल ते, असं करून उपयोगाचं नाहीये. कर्म तर करायला सांगितलंच आहे, पण नीट जर तयारी करून गेलं आणि जर त्याच्याविषयी धाकधूक मनामध्ये जर त्यांनी ठेवली नाही की ठीक आहे, झालं तर झालं सिलेक्ट, नाही झालं तर नाही झालं, पुन्हा बघू दुसरीकडे, असं जर करून नीट व्यवस्थित इंटरव्ह्यू दिला तर तो सिलेक्ट होणारच ना. नाथ भागवतामध्ये काय म्हणलंय कर्माविषयी, की कर्माचं फळ हे म्हणजे कर्माला फळ असतंच. तुम्ही किती जरी कर्म फळाशिवाय करायचं नाही म्हणलं तरी तुम्हाला ते शक्य नाही, कारण कर्माला फळ जोडलेलंच आहे. आता आपण जेवल्यानंतर आपलं पोट भरणार, हे त्याचं फळ आपोआपच आलं की नाही. आपण एखादं काम नाही केलं, आपल्या आळशीपणामुळे राहिलं तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात की नाही. म्हणजे कर्माला फळ आहेच आहे, त्याच्यात पुन्हा तुम्ही कर्माकडून कुठल्या फळाची अपेक्षा